शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील बिशप लाईन कॉलनी परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर लोखंडी पाईप व धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जखमी जय रवी खरात यांनी सोमवारी फिर्याद दिली आहे। सोमवारी पहाटे ही घटना घडली। प्रवीण मधुकर सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीत म्हटलंय की सोमवारी पहाटे 1:15 वाजेच्या सुमारास प्रवीण सोनवणे हा जय खरात यांच्या घरासमोर येऊन आरडाओरडा करत होता। शहरातील झेंडी गेट जवळील इब्राहिम कॉलनी परिसरात घराच्या कारणावरून वाद होऊन एका महिलेला शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुल्लू सय्यद, नासिर सय्यद आणि गुल्लू सय्यद यांची पत्नी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे याबाबत अलका अनिल बोर्डे यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी झेंडीगेट येथील आपल्या बहिणीच्या घराची साफसफाई करण्यासाठी गेल्या होत्या। तेथे साफसफाई करत असताना संशयित आरोपी त्या ठिकाणी आले। त्यांनी फिर्यादीला तुम्ही येथे का आलात, हे घर आमचं आहे असं बोलून दमदाटी केली। गावातील वीट भट्टीवर राहणारी 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे। अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याच्या संशयावरून अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे। फिर्यादी त्यांच्या कुटुंबासह तालुक्यातील एका गावातील वीट भट्टीवर वास्तव्यास आहेत। त्यांची अल्पवयीन मुलगी ही घरातून अचानक बेपत्ता झाली। तिचा परिसरात शोध घेतला असता मिळून आली नाही। त्यानंतर तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली। शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील पितळे कॉलनी परिसरात पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची समस्या पुन्हा एकदा निर्माण झाली असून नागरिकांना दळणवळणाचा गंभीर त्रास सहन करावा लागतोय। अवकाळी पावसात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने काही घरांमध्ये पाणी शिरल्याचाही प्रकार घडला। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। दरवर्षी पावसाळ्यात या भागात हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची स्थिती निर्माण झाली आहे। यावर्षीही पावसाच्या सुरुवातीलाच पितळे कॉलनीतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून दोहसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नगरसेवक बापू नागरगोजे यांच्याशी संपर्क साधला। लग्न कार्यात घालण्यासाठी विश्वासाने नेलेले 4,90,000 रुपये किमतीचे सुमारे 3.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने परत न करता त्याचा अपहार केल्याचा प्रकार नागापूर परिसरातील पितळे कॉलनी येथे उघडकीस आला। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।